नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज खरं तर मी विलक्षण पेचात आहे, कारण आज जी मी मुद्रा घेणार आहे ती उन्हाळ्यात शक्यतो करू नये अशी मुद्रा आहे. आणि त्याचबरोबर ती अशीही मुद्रा आहे की जी उन्हाळ्यात करावी, त्याचा खूप फायदे आहेत. वरवर बघता ही दोन्ही वाक्य म्हणजे विरोधाभास तुम्हाला वाटेल, तो आहेच. विरोधाभास त्या दोन्ही वाक्यांमध्ये आहेच, पण तो मी उलगडून दाखवणार आहे आणि मग त्यामुळे तुम्हाला कळेल की मी ही मुद्रा का घेते आहे. गेल्या आठवड्यात आपण जी रुद्र मुद्रा बघितली, जी शिवाला समर्पित असलेली मुद्रा बघितली, शिवाशी नातं जोडणारी, त्याचं तेज आपल्या अंगी जागवणारी अशी जी मुद्रा बघितली, तिला आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आजची जी मुद्रा आहे तीही त्या शिवशंभोशी नातं जोडणारी, त्याचंच तेज आपल्यामध्ये आणणारी अशी मुद्रा आहे. तिचं नाव आहे लिंगमुद्रा. आपल्याला शिवलिंग माहिती आहे, आपल्या घरातही असतं, आपण देवळात गेलो तर तिथेही बघतो. शिवलिंगासारखाच आकार असलेली ही मुद्रा आहे, म्हणून तिचं नाव आहे लिंगमुद्रा. मी जे विरोधाभासात्मक जी दोन वाक्य वापरली, त्यातलं पहिलं वाक्य होतं की उन्हाळ्यात करू नये. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की उन्हाळ्यात ज्यांनी तीव्र उष्णता वाढते अशी ही मुद्रा आहे आणि ती आवर्जून करावी अशी आहे. कारण ती तीव्र जी उष्णता वाढते ती सगळ्या इन्फेक्शन्सचा नाश करते, कफाचा नाश करते, जुनं जे कफाचं दुखणं असेल तेही ती दूर करते, जाडी कमी करायला मदत करते आणि त्याच्यामुळे ती आवर्जून करावी अशी ही मुद्रा आहे. मात्र हा झाला वरवरचा शारीरिक अर्थ. त्याच्यात गूढ अर्थही भरलेला आहे, तोही मी सांगणार आहे. याचे का फायदे, ते कोणी करावी कोणी करू नये हेही बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण ही अत्यंत उष्णता वाढवणारी प्रखर अशी ती मुद्रा आहे. त्यामुळे ती जर नीट न ऐकता चुकीच्या पद्धतीने केली तर आपल्याला फायद्यापेक्षा जास्त त्रास होण्याची भीती आहे. आणि त्यामुळेच हा एपिसोड कृपया शेवटपर्यंत बघा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. जेमतेम 10 मिनिटाचा एपिसोड असतो, 10 मिनिटं आपण आपल्या स्वास्थ्यासाठी काढूच शकतो. सर्वात प्रथम हे सगळे पुढचे फायदे बिदे बघण्याच्या आधी ही करायची कशी ते बघूया. करायला अत्यंत सोपी आहे. 2 हात समोरासमोर आणायचे, ते बोटं एकमेकात मिसळायची आहेत. यातलं हे जे बोट आहे तर्जनी, ही या तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये, आणि हा अंगठा जो आहे हा या अंगठ्याला वेढा, हा अंगठा उभा. हे लिंगासारखा आकार आहे, त्याच्यामुळे ह्याचं नाव आहे लिंगमुद्रा. शिवलिंगाचा आकार असाच असतो. मात्र ह्याचा गूढ अर्थ मी तुम्हाला म्हटलं होतं की याला बराच गूढ अर्थ आहे, तो मी सांगेन. आपल्याला माहिती आहे, आत्तापर्यंत अनेक मुद्रांमध्ये मी सांगितलं की आपल्या पंचतत्वांपासून आपल्या शरीराची, या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि हीच पंचतत्व आपल्या बोटांवर विराजमान आहेत आणि त्याच बोटांचा वापर करून वेगवेगळ्या मुद्रा अस्तित्वात आलेल्या आहेत. या मुद्रेत आपण काय करतो, आपण ही बोटं एकमेकात मिसळतो, म्हणजेच आपण ही सगळी तत्व एकत्र करतो. ती एकत्रित शक्ती ही मुद्रा आपल्याला देते. दुसरा आपण काय करतो की मी म्हटलं हे बोट ह्याच्यामध्ये, अंगठ्याला ह्याचा वेढा. आता हे जे बोट आहे हे वायुतत्वाचं बोट आहे, हे अग्नितत्वाचं बोट आहे. वायूनी अग्नीला वेढा घातलाय आणि इकडे अग्नीनी अग्नीला वेढा घातलाय, म्हणजे वायू अग्नीला भडकवतो आपल्याला माहिती आहे. या साईडनी तर अंगठा म्हणजे अग्नीच आहे, त्याच्यामुळे त्याचं प्रखर तेज किती क्रिएट होत असेल, किती उष्णता क्रिएट होत असेल हे आपल्या लक्षात येईल. आता ह्याच्यात गूढ अर्थ काय, तर पंचतत्वांपासून हे युनिवर्स निर्माण झालेलं आहे आणि अंगठा म्हणजे लिंग हे सृजनाचं प्रतीक आहे. म्हणजे ह्या 5 तत्वांपासून तुमची निर्मिती झाली आहे किंवा या विश्वाची निर्मिती झाली आहे असं दाखवणारी ही मुद्रा आहे लिंगमुद्रा. आता ह्याच्यात मी म्हटलं तसं की हे वायू, हा अंगठा म्हणजे अग्नी, आणि ह्या अंगठ्याला म्हणजे बाकीचे बोटं मी आता दाखवत नाही आहेत कळण्यासाठी, या अंगठ्याला म्हणजे ह्या अग्नीला वायूचा आणि अग्नीचा वेढा पडलाय. म्हणजे तो अग्नी किती भडकला असेल हे तुमच्या लक्षात येईल. मग हा जो भडकलेला अग्नी आहे
तो जठराग्नी तर प्रदीप्त करतो, त्याच्यामुळे तो डायजेशन सुधारतो, पचन सुधारतो, आपण जे जे खातो त्याचं पचन करतो. आणि त्याचबरोबर त्याचा फायदा असाही आहे की तो फक्त अन्नाचं पचन करत नाही, तर तो आपल्या शरीरात साठलेले जे फॅट्स असतात त्यांनाही जाळून टाकतो आणि त्याच्यामुळे जाडी कमी व्हायला मदत होते. पण ही मुद्रा मी म्हटलं तसं उष्णता वाढवते. मग ही किती करायची आणि कोणी करायची ते आधी आपण बघूया, मग बाकीचे फायदे आपण त्याचे बघूया. ही प्रचंड उष्णता वाढवत असल्याने ही मुद्रा 15 मिनटं 45 मिनटं वगैरे अशी करायची नाही. 3 मिनटापासून सुरुवात करून जास्तीत जास्त 7 ते 8 मिनटापर्यंतच ही मुद्रा करायची आहे. दिवसातून एकदाच केली तरीसुद्धा ती पुरू शकेल आणि सध्याच्या सीझनला कमीत कमी जेवढा वेळ करता येईल तेवढी करा. मग त्याचा फायदा होईल का, तर एक प्रयोग करून बघा. ही मुद्रा लावा. नाक जर चोंदलं असेल तुमचं, काही सेकंदात नाकपुड्या उघडतात, म्हणजे दोन्ही नाड्या आपल्या उघडतात. करून बघा हा प्रयोग. मग जर काही सेकंदात ती हा प्रभाव दाखवते तर 3 मिनटं 5 मिनटं म्हणजे खूप झाली, तेवढ्या वेळात तिचा खूप जास्त प्रभाव पडू शकतो. आता ही कुणी करू नये, तर ज्यांना पित्तविकार आहे त्यांनी ती करू नये. ही कोणासाठी उपयोगाची आहे, तर ज्यांना कफ आणि वातविकार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम अशी ही मुद्रा आहे. कारण वातविकारही ती कमी करते आणि कफासाठी तर वरदानच आहे. जुन्यातला जुना कफ सुद्धा ती दूर करू शकते. आणि श्वसन संस्थेचे कोणतेही विकार, मग तो सायनस असेल, ब्रॉन्कायटिस असेल, न्यूमोनिया असेल, जुनाट कफ असेल, खोकला असेल, इन्फेक्शन्स असतील, ती सगळी ही मुद्रा दूर करू शकते. पण ज्यांना पित्तविकार आहे, म्हणजे ज्यांच्या अंगात ऑलरेडी उष्णता खूप जास्त आहे, त्यांनी ती करू नये. ज्यांना पिंपल्सचा त्रास खूप जास्त आहे त्यांनी ती करू नये. ज्यांना हाय BP आहे त्यांनी ती करू नये, कारण BP आणखीन शूट होण्याची भीती आहे. तसंच ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी ती अजिबात करू नये. ह्या सोडलं हे लोक, तर बाकी कोणीही ती करायला हरकत नाही. ती उभं राहूनही केली तरी चालते, बसूनही केली तरी चालते, पण तिचा हा जो आकार आहे ती तो बघता ती बसून केलेली ती जास्त चांगली असं मला वाटतं. आणि ती करताना जर तुम्हाला ओमचा जप करता आला किंवा ओम नमः शिवायचा जप करता आला, नुसता ओंकार केला तरी सुद्धा त्याचा फायदा खूप जास्त होतो. म्हणजे त्याची जी व्हायब्रेशन शरीरात क्रिएट होतात ती खूप छान असतात. प्रयोग करून बघा तुम्ही, तुम्हालाच लक्षात येईल हे. आता कफाबरोबर जाडी कमी करण्याबरोबर ह्याचे आणखीन काय फायदे आहेत, तर उष्णता जी वाढते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मी म्हटलं की या दिवसात आवर्जून करावी अशीही ही मुद्रा आहे. कारण उन्हाळ्यात आपल्याला खूप सारे इन्फेक्शन्स होत असतात. ते जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात घुसतात आणि आपल्याला इन्फेक्शनचा त्रास होतो, ते बॅक्टेरिया आणि व्हायरससुद्धा जाळून टाकायला ही उष्णता मदत करते. म्हणजेच आपल्याला आपलं स्वास्थ्य राखायला मदत करते, आपली इम्युनिटी वाढवायला ती मदत करते. तसंच ज्यांना लो BPचा त्रास आहे त्यांनी ही मुद्रा करावी, त्यांचं BP नियंत्रणात राहायला त्यांना मदत होईल. आणखीन एक म्हणजे ही जी हीट वाढते किंवा ज्यांनी पचन सुधारतं, त्याच्याचमुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनाही तिचा फायदा होतो. मात्र ती अगदी थोड्या वेळासाठी करायची आहे, जास्त वेळासाठी ती करायची नाही. ही जी मुद्रा आहे तर ही केल्यानंतर, म्हणजे नुसती ही मुद्रा केली आणि जाडी कमी झाली असं होत नाही, तर ही मुद्रा केल्यानंतर त्याच्या जोडीला जर सूर्यमुद्रा वगैरे जर केली तर त्याचा आणखीन जास्त फायदा होतो. पण किमान ही एवढी तरी करावी. ती लिंग मुद्रा आहे, तिचा आकारच लिंगाचा आहे, त्यामुळे पुरुषांमधले जे काही लैंगिक विकार आहेत किंवा शक्ती कमी असणं असेल तर त्याला सगळ्याला ही मुद्रा अत्यंत गुणकारी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे त्यांनीही ही मुद्रा आवर्जून करावी, त्याचा त्यांना फायदा होईल. आता उन्हाळा आलाय, पण आत्ताच आपण हिमालयात वगैरे जायचे, थंड हवेच्या ठिकाणी जायचे, बेत करतो, बर्फात खेळायला आपल्याला आवडतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावरती थंडी आपल्याला सहन होतेच असं नाही. पण ही मुद्रा एवढी हीट जनरेट करते की बर्फाच्या प्रदेशात सुद्धा तुम्हाला घाम फुटेल एवढी उष्णता ही क्रिएट करते. मात्र उष्णता जेव्हा प्रमाणाबाहेर शरीरात वाढते तेव्हा ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देऊ शकते. त्यामुळे ही मुद्रा तहहयात करायची मुद्रा नाही. जेवढा त्रास आहे तेवढ्यापुरतीच ती मुद्रा करावी. तो त्रास दूर झाला की ती मुद्रा बंद करावी, कायम ती करू नये.
आणि या दिवसात जितकी कमी कराल तितकी जास्त चांगलं आहे. म्हणजे कफाचा त्रास असला तर तेवढा पुरता तो कफाचा त्रास दूर होईपर्यंत ती मुद्रा करावी. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत जर पोचायला हवी असेल तर तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही कराल अशी मला आशा आहे. तुम्ही करा अशी तुम्हाला विनंती आहे. तुमचा जो प्रतिसाद मला मिळतोय आणि ज्या प्रमाणात सबस्क्रायबर वाढत आहेत त्यामुळे तुम्ही ते करताय आहे याचा मला आनंद आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.